अम, चला आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात एका साध्या पण अगदी नेहमीच्या उदाहरणाने करूया. नक्कीच. म्हणजे विचार करा, जेव्हा आपली गाडी हायवेवर अगदी सुरळीत धावत असते तेव्हा पण कधी गाडी थांबवून तिचं बोनेट उघडून इंजिनच्या डोकावून पाहण्याचा विचार करतो का? अजिबात नाही. तसा विचारही आपल्या मनात येत नाही. हो ना. आपण फक्त छान गाणी ऐकत, बाहेरचा मस्त निसर्ग पाहत, गप्पा मारत आपला प्रवास मजेत करत राहतो. हं, गाडीच्या आत नेमकं काय चाललंय याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं नसतं. बरोबर आहे. आपण फक्त त्या प्रवासाचा आनंद घेत असतो. पण जेव्हा त्याच इंजिनमधून अचानक एखादा विचित्र आवाज येऊ लागतो किंवा धूर निघू लागतो किंवा समजा गाडी अचानक हमरस्त्यावरच बंद पडते, अरे बापरे, मग तर सगळी मजाच जाते. अगदी तेच. मग आपली सगळी मज्जा तिथेच थांबते. आपण तातडीने गाडीतून खाली उतरतो आणि इंजिनमध्ये नेमकं काय बिघडलंय हे शोधण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. हं, मी नुकतंच परमहंस मुगलानुर यांचं काही लिखाण वाचत होते आणि त्यांच्या एका विचाराने मला याच मानवी प्रवृत्तीकडे नव्याने बघायला भाग पाडलं. अच्छा. काय विचार होता तो? त्यांनी हाच गाडीचा नियम थेट आपल्या मानवी आयुष्याला लावला आहे. आपण सगळेच जण या गाडीच्या उदाहरणासारखेच वागत असतो. म्हणजे कसं? जोपर्यंत आयुष्य अगदी सुरळीत चालू असतं तोपर्यंत आपण कधीच स्वतःच्या आत डोकावून पाहत नाही. पण जेव्हा आयुष्य आपल्याला गुडघ्यावर आणतं, एखादं मोठं दुःख येतं, तेव्हाच आपण पहिल्यांदा आत आणि वर बघायला सुरुवात करतो. हा विचार म्हणजे खरोखरच आपल्या रोजच्या जगण्याच्या विचारसरणीला थेट आव्हान देणार आहे बघा. खरंच की. कारण कसं आहे, आपण नेहमीच वेदना किंवा दुःख म्हणजे काहीतरी भयानक, काहीतरी अनैसर्गिक आणि कोणत्याही परिस्थितीत टाळायलाच हवी अशी गोष्ट मानतो. दुःखाला आपण नेहमीच आयुष्यातला एक बिघाड समजतो. हो, आपल्याला तसंच शिकवलं जातं. अगदी बरोबर. पण योगानंदांचे हे जे तत्वज्ञान आहे ना, ते एका अतिशय वेगळ्या आणि अत्यंत गहन मुद्द्यावर बोट ठेवता. जर आपण या सगळ्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं आणि दुःख ही एक आजारपणाची लक्षणं नसून तो स्वतःच एक उपाय आहे असा विचार केला तर. क्या बात आहे. हा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे. हो ना. जेव्हा सर्व काही सुरळीत असतं तेव्हा स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचे कष्ट आपण का घेत नाही यामागील मानवी प्रवृत्तीचं विश्लेषण या विचारांमध्ये अतिशय मार्मिकपणे केले आहे. आणि हेच मला सर्वात जास्त विचार करायला लावणारं वाटलं. कारण बघा, आपल्याला अगदी लहानपणापासून समाजाकडून एकच गोष्ट सातत्याने शिकवली जाते. ती म्हणजे सुख म्हणजे यश आणि दुःख म्हणजे अपयश. 100% आपण हेच समीकरण डोक्यात घेऊन जगतो. हो ना. ज्याच्या आयुष्यात दुःख नाही तो माणूस यशस्वी आणि ज्याच्या वाट्याला संघर्ष आहे तो अयशस्वी, असा एक सरळ साधा नियम आपण बनवून टाकलाय. पण योगानंदांच्या मते हीच मानवाची सर्वात मोठी चूक आहे. बरोबर. त्यांच्या लिखाणात एक अत्यंत क्रांतिकारी विचार आहे. ते म्हणतात की सुख माणसाला झोपवतं किंवा एका प्रकारच्या गुंगीत ठेवतं आणि दुःख माणसाला जागं करतं. हे खूपच डीप आहे. म्हणजे जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा आपण फक्त बाह्य जगाकडे बघतो. नवीन गाडी, मोठं घर, प्रमोशन, सुट्ट्या, आपण या बाह्य जगातच अडकून पडतो. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा बाह्य जग आपल्याला आनंद देणं थांबवतं आणि मग नाईलाजाने का होईना आपण स्वतःच्या आत डोकावतो. योगानंद म्हणतात की हे आत बघणे म्हणजेच खऱ्या अस्तित्वाकडे किंवा आध्यात्मिकतेकडे जाणारा मार्ग आहे. जर दुःख नसतं तर माणसाने कधीच त्या सर्वोच्च सत्याचा शोध घेतला नसता. हे अगदी अचूक निरीक्षण आहे. इथे सर्वात महत्वाची गोष्ट ही समजून घेण्याची आहे की सुखाच्या काळात आपण स्वतःभोवती एक अतिशय सुरक्षित असा कम्फर्ट झोन तयार करतो. हो, आणि त्यातून बाहेर यायला नको वाटतं. आपल्याला वाटतं की हे जग असंच चालत राहणार आहे. आपण जणू काही का आध्यात्मिक झोपेत असतो, जिथे आपली स्वतःची ओळख आपण आपल्या नोकरीशी, बँक बॅलन्सशी किंवा नातेसंबंधांची जोडलेली असते. खरंच आपण तीच आपली ओळख मानतो. या उलट जेव्हा दुःख येतं ना, तेव्हा तो बाह्य जगाचा चकचकीत पडदा अचानक फाटतो. दुःखामुळे माणूस अंतर्मुख होतो. जेव्हा बाहेरचं जग आणि भौतिक गोष्टी समाधान देणं थांबवतात, तेव्हा माणूस स्वतःला प्रश्न विचारू लागतो. हीच ती जागृती आहे. आपण भौतिक जगाच्या गुंगीतून जागे होऊन स्वतःच्या खऱ्या स्वरूपाकडे पाहू लागतो. पण इथेच एक अत्यंत स्वाभाविक प्रश्न उभा राहतो आणि मला खात्री आहे की हे ऐकताना अनेकांच्या मनात हा विचार येत असेल. कोणता प्रश्न? जर सुखात राहण्याने आपण झोपतो किंवा आध्यात्मिकदृष्ट्या निष्क्रिय होतो तर मग सुखी असणं ही खरोखरच इतकी वाईट गोष्ट आहे का? अच्छा, म्हणजे सुखी राहण्यात काही गैर आहे का असा प्रश्न? हो ना. म्हणजे आपल्याला जर आध्यात्मिकदृष्ट्या जागृत राहायचं असेल तर आपण कायम दुःखाच्याच शोधात राहायला हवं का?
आनंदी राहणे हा जर गुंगीत राहण्याचा प्रकार असेल तर मग आपण आयुष्यात सुखाची अपेक्षाच करायची नाही असं आपण म्हणतोय का? हा खूपच रास्त आणि अत्यंत व्यावहारिक प्रश्न आहे. आणि या तत्वज्ञानाचा अर्थ तसा अजिबात नाहीये. बरं. इथे उद्देश दुःख शोधण्याचा किंवा स्वतःला मुद्दाम त्रास देण्याचा नक्कीच नाहीये. सुखी असणे ही काही वाईट गोष्ट नाही किंवा तो कोणताही गुन्हा नाहीये. मग खरा मुद्दा काय आहे? खरा मुद्दा हा आहे की दुःखाची आपल्या आयुष्यातील खरी भूमिका काय आहे हे समजून घेणं. निसर्गाला किंवा ईश्वराला माणसाला विनाकारण वेदना देण्यात कोणताही रस नसतो. नक्कीच नाही. पण जेव्हा आपण सुखात इतके हरवून जातो की आपण आपलं खरं स्वरूप, आपलं अंतिम ध्येय विसरून जातो, तेव्हा ते दुःख एका अलार्म क्लॉकसारखं काम करतं. अलार्म क्लॉक हे छान उदाहरण आहे. आता विचार करा, अलार्म क्लॉकचा उद्देश आपली झोपमोड करून आपल्याला त्रास देणे हा नसतो. हो, तो आपल्याला वेळेवर उठवण्यासाठी असतो. अगदी बरोबर. वेळेवर उठून आपल्याला आपल्या महत्वाच्या कामासाठी तयार करणे हा त्याचा उद्देश असतो. मुद्दा अलार्म लावून सतत त्रास करून घेण्याचा नाहीये. तर जेव्हा तो अलार्म वाजतो तेव्हा तो का वाजतोय याचा अर्थ समजून जागे होण्याचा आहे. सुखात राहणं वाईट नाही, पण त्या सुखात आपली मूळ ओळख विसरणं हे नक्कीच धोक्याचं ठरू शकतं. मला अलार्म क्लॉकची ही उपमा खूप आवडली. ती या संकल्पनेला खूप स्पष्ट करते. पण मग इथे एक पुढचा विचार येतो. कोणता? जर दुःख हे आपल्याला जागं करण्यासाठी येतं तर ती प्रक्रिया प्रत्यक्ष आयुष्यात नेमकी कशी काम करते? आपण अचानक एका रात्रीत तर जागे होत नाही, तसं होत नाही. मग आयुष्यात जेव्हा दुःख येतं तेव्हा तो जो धक्का बसतो त्याची नेमकी यंत्रणा कशी असते? योगानंदांच्या विचारांमध्ये असं म्हटलं आहे की आयुष्य हा एक रस्ता आहे आणि जेव्हा आपण चुकीच्या दिशेने जातो तेव्हा आपल्याला अनेकदा ते समजत नाही. आपण आपल्याच गुंगीत चालत राहतो. अशा वेळी एक धक्का बसतो. बरोबर. काहीतरी तुटतं, एखादं महत्वाचं नातं संपुष्टात येतं किंवा जवळची व्यक्ती दुरावते. योगानंदांच्या मते दुःख हा ईश्वराचा स्टॉप सिग्नल आहे. हे वाचून मला खूप मोठा प्रश्न पडला. देव माणसाशी कधीच थेट शब्दांत बोलत नाही, तर तो परिस्थितीमधून बोलतो. अगदी बरोबर. आणि दुःख ही सर्वात मोठी आणि प्रभावी परिस्थिती आहे जी आपल्याला थांबायला भाग पाडते. बरोबर. आणि त्या स्टॉप सिग्नलवर थांबल्यावर जो पहिला प्रश्न माणसाच्या मनात येतो ना, तोच सर्वात महत्वाचा असतो. कोणता प्रश्न? जेव्हा नाती तुटतात, पैसा जातो किंवा मोठं अपयश येतं, तेव्हा पहिल्यांदा माणूस स्वतःला विचारतो, मी खरंच कोण आहे? आणि हे माझ्यासोबतच का घडत आहे? हो, ही पहिलीच प्रतिक्रिया असते आपली. यावर सखोल विचार केला तर लक्षात येतं की हा प्रश्न कोणत्याही बदलाची पहिली पायरी असते. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे जेव्हा सर्व काही सुरळीत असतं तेव्हा आपली ओळख ही बाह्य गोष्टींशी जोडलेली असते. म्हणजे मी अमुक एका कंपनीचा मॅनेजर आहे किंवा मी एक यशस्वी व्यावसायिक आहे. अगदी तसंच. किंवा मी एका प्रतिष्ठित कुटुंबाचा भाग आहे. पण जेव्हा यापैकी एखादी गोष्ट निसर्ग हिरावून घेतो तेव्हा ती खोटी ओळख गळून पडते. बरोबर. आणि तिथेच खरी अडचण सुरू होते. कारण ज्या गोष्टीवर आपण आपला अहंकार पोचला होता ती गोष्टच उरत नाही. दुःख हे आपलं लक्ष भौतिक शरीरापासून आणि या भौतिक जगाकडून थेट आपल्या आत वळवतं. म्हणजे तो एक प्रकारचा कोर्स करेक्शन असतो. हो, चुकीच्या मार्गावरून पुन्हा योग्य मार्गावर आणणारी ती एक नैसर्गिक व्यवस्था आहे. हे अगदी आपल्या मोबाईलमधील GPS सारखं आहे. कसं काय? विचार करा, जेव्हा आपण गाडी चालवत असतो आणि अचानक एखादं चुकीचं वळण घेतो तेव्हा GPS लगेच रिकॅल्क्युलेटिंग असा मेसेज देतं. हां, बरोबर. आता या प्रक्रियेत GPS आपल्यावर ओरडत नसतं किंवा आपल्याला कोणतीच शिक्षा देत नसतं. ते असं म्हणत नाही की तू चुकीच्या रस्त्याला गेलास, आता तुला दंड भरावा लागेल. अगदी बरोबर. ते आपल्याला शिक्षा करत नाही. ते फक्त आपला मार्ग पुन्हा सेट करत असतं. दुःख हे अपयश किंवा शिक्षा नसून ती खऱ्या अर्थाने एक कोर्स करेक्शन सिस्टम आहे. हा विचार संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकतो. आपण दुःखाला शिक्षा मानतो म्हणूनच आपण त्याच्याशी लढतो. अगदी तंतोतंत. हे GPSचं उदाहरण या संकल्पनेला अगदी अचूकपणे पकडतो बघा. दुःख हे शिक्षा नाहीच. जर आपण दुःखाकडे शिक्षा म्हणून पाहिलं तर आपण कायम अपराधीपणाच्या भावनेत, रागात किंवा नैराश्यात राहू. हो, आपण स्वतःलाच दोष देत राहू किंवा नशिबाला दोष देऊ. पण जर आपण त्याकडे रिकॅल्क्युलेटिंगचा मेसेज म्हणून पाहिलं तर आपला संपूर्ण दृष्टिकोनच सकारात्मक होतो. नक्कीच. तो स्टॉप सिग्नल आपल्याला सांगत असतो की थांबा, तुम्ही ज्या दिशेने धावत आहात ती दिशा तुम्हाला तुमच्या खऱ्या उद्दिष्टापर्यंत पोहोचवणार नाही. तुम्ही भटकला आहात. थोडा वेळ घ्या, तुमची परिस्थिती स्वीकारा आणि पुन्हा नवी दिशा निश्चित करा.
पण इथेच एक खूप मोठा पेच निर्माण होतो बघा. कोणता पेच? जर दुःख हे फक्त एक रिकॅल्क्युलेटिंगचा संदेश असेल, तर मग असं का होतं की काही लोक दुःखातून सावरून खूप पुढे जातात, प्रगल्भ होतात, आणि काही लोक मात्र कायम त्या दुःखातच खितपत पडतात? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ते कधीच त्यातून बाहेर येऊ शकत नाहीत. हा प्रश्न मानवी मानसिकतेच्या एका अत्यंत महत्वाच्या पैलूकडे आपल्याला घेऊन जातो. कारण दुःख सगळ्यांनाच येतं, पण सगळेच त्यातून काहीतरी शिकून जागे होत नाहीत. हा मानवी स्वभावाचा अत्यंत गुंतागुंतीचा भाग आहे. बघा, लोक दुःखाचा सामना 2 भिन्न पद्धतीने करतात. अच्छा. आणि याच पद्धती ठरवतात की ते त्या दुःखातून बाहेर पडतील की तिथेच अडकून राहतील. पहिली पद्धत आहे रिॲक्शन मोड, म्हणजेच प्रतिक्रिया देणं. रिॲक्शन मोड. हो, जेव्हा या मानसिकतेच्या लोकांवर दुःख कोसळतं तेव्हा त्यांची पहिली कृती असते तक्रार करणं. ते परिस्थितीला दोष देतात, देवाला दोष देतात, स्वतःच्या नशिबाला दोष देतात किंवा आजूबाजूच्या लोकांना जबाबदार धरतात. बरोबर आहे, खूप लोक असं करतात. हे स्वतःला एक पीडित व्यक्ती मानू लागतात. परिणामी ते दुःखाच्या एका रिपीट सायकलमध्ये, म्हणजे एका चक्रव्यूहात कायमचे अडकून राहतात. ते त्या अनुभवातून काहीही शिकत नाहीत, फक्त तो मानसिक त्रास पुन्हा पुन्हा भोगत राहतात. म्हणजे ते जीपीएसने रिकॅल्क्युलेटिंगचा मेसेज दिल्यावर रस्ता न बदलता फक्त त्या जीपीएस यंत्रावरच चिडण्यासारखं झालं. अगदी अचूक. हे आपल्यापैकी बरेच जण करतात. पण मग दुसरी पद्धत काय आहे? जी लोक दुःखातून बाहेर पडतात ते नेमकं वेगळं काय करतात? ते लोक रिफ्लेक्शन मोडमध्ये, म्हणजेच चिंतन करण्याच्या प्रक्रियेत जातात. रिफ्लेक्शन मोड. हो, या मोडमधील लोक जेव्हा दुःखाला सामोरे जातात तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया दुःख आणि वेदनेचीच असते. पण ते तिथेच थांबत नाहीत. ते विचार करतात, त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःच्या आत पाहतात. ते परिस्थितीला किंवा इतरांना दोष देण्याऐवजी स्वतःला विचारतात, यातून मला काय शिकायला मिळतंय, माझी कुठे चूक झाली. अच्छा. आणि म्हणूनच हे लोक परिस्थितीनुसार प्रगल्भ होतात. योगानंदनचे एक अत्यंत महत्वाचं वाक्य आहे, दुःख तुम्हाला बदलत नाही, तुमची प्रतिक्रिया तुम्हाला बदलते. दुःख तुम्हाला बदलत नाही, तुमची प्रतिक्रिया तुम्हाला बदलते. हा विचार खरोखरच खूप खोल आहे. हो ना? पण मला इथे एक व्यावहारिक बाजू मांडायची आहे. जेव्हा आपण या गोष्टींवर चर्चा करतो तेव्हा हे सगळं खूप सोपं आणि तार्किक वाटतं. बरोबर आहे तुमचं. पण जेव्हा एखादी व्यक्ती खऱ्याखुऱ्या अत्यंत वेदनादायी आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या दुःखातून जात असते, उदाहरणार्थ कोणाची तरी अचानक नोकरी जाते आणि घरावर आर्थिक संकट कोसळतं, किंवा एखादं खूप वर्षांचं घट्ट नातं अचानक तुटतं. हो, अशावेळी खूप कठीण असतं. मग तेव्हा त्या तीव्र वेदनेत, रागात आणि संभ्रमात अचानक मी यातून काय शिकतोय असा विचार करून रिफ्लेक्शन मोडमध्ये जाणं खरंच शक्य असतं का? मला स्वतःला माहितीये की जेव्हा माझ्या आयुष्यात अशी एखादी वाईट घटना घडते तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया ही रागाचीच असते. दुःख हे काही गणिताचं सूत्र नाहीये की आपण लगेच शांतपणे सोडवायला घेऊ. तुमचं म्हणणं 100% बरोबर आहे. आणि हीच तर मानवी स्वभावाची खरी अडचण आहे. हे अजिबात सोपे नसते. हे एका रात्रीत घडणारं बदल नाहीये. हो ना. जेव्हा तीव्र वेदना असते तेव्हा पहिली नैसर्गिक प्रतिक्रिया ही रागाची, नैराश्याची आणि रिॲक्शन मोडचीच असते. आणि ते पूर्णपणे स्वाभाविक आहे. आपण माणसं आहोत, यंत्र नाही. बरोबर. पण इथे मुख्य उद्देश हा आहे की माणसाने कायमस्वरूपी त्या रिॲक्शन मोडमध्ये अडकून राहू नये. वेळेसोबत माणसाने हळूहळू आणि जाणीवपूर्वक रिफ्लेक्शन मोडकडे वळण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच या तत्वज्ञानात फक्त विचार मांडले नाहीत, तर हा दृष्टिकोन प्रत्यक्ष आयुष्यात कसा बदलावा याच्या काही अत्यंत व्यावहारिक आणि प्रभावी पद्धतीही सांगितल्या आहेत. 4 अत्यंत महत्त्वाचे बदल किंवा शिफ्ट सुचवले आहेत, जे आपण कोणत्याही कठीण परिस्थितीत वापरू शकतो. हे 4 बदल नेमके कसे काम करतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण नुसतं तत्वज्ञान ऐकून आयुष्य बदलत नाही, तर त्याची अंमलबजावणी कशी करायची हे समजणं महत्त्वाचं आहे. अगदी बरोबर. आपण एका उदाहरणाने हे समजून घेऊया का? समजा एका व्यक्तीने एका प्रोजेक्टवर किंवा व्यवसायात आपली सगळी जमापुंजी लावली आहे आणि तो व्यवसाय पूर्णपणे बुडतो. त्या व्यक्तीच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहतो. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत हे 4 बदल कसे लागू पडतील? हे खूप उत्तम उदाहरण आहे. बघा, अशा परिस्थितीत जो पहिला बदल माणसाने स्वतःच्या विचारात करायचा असतो, तो म्हणजे स्वतःला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं स्वरूप बदलणं. प्रश्नाचं स्वरूप म्हणजे कसं?
व्यवसाय बुडाल्यावर पहिली नैसर्गिक प्रतिक्रिया असते, माझ्यासोबतच असं का झालं? मी इतकी मेहनत केली होती तरीही माझ्याच नशिबात असं का? हो, आपण नेहमी असाच विचार करतो. हा प्रश्न आपल्याला एका पीडितेच्या किंवा विक्टिमच्या भूमिकेत अडकवून ठेवतो. याऐवजी आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, ही परिस्थिती मला काय शिकवते आहे? अच्छा, कदाचित ती परिस्थिती शिकवत असेल की पैशांचं नियोजन चुकलं किंवा चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला गेला. हा छोटासा बदल संपूर्ण लक्ष नैराश्याकडून सकारात्मक शिक्षणाकडे वळवतो. तो आपल्याला भूतकाळातून बाहेर काढून वर्तमानात आणतो. म्हणजे आपण परिस्थितीकडे बघण्याचा अँगलच बदलतो. आणि जर आपण त्या विक्टिम भूमिकेतून बाहेर आलो, तर मग पुढचा विचार काय असायला हवा? दुसरा बदल कसा करायचा? दुसरा बदल म्हणजे दुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन. व्यवसाय बुडाल्यामुळे येणारी भीती आणि मानसिक त्रास याला आपण फक्त ही वेदना आहे असं म्हणतो. पण वेदना ही फक्त एक भावना आहे. बरोबर. त्याऐवजी हा एक संदेश आहे असं स्वतःला सांगणे हा दुसरा बदल आहे. वेदनेकडे जर फक्त वेदना म्हणून पाहिलं तर आपण फक्त सहन करत राहतो. पण जर त्याकडे संदेश म्हणून पाहिलं तर आपण त्यामागचा अर्थ शोधू लागतो. म्हणजे त्या वेदनेतून काय शिकायचंय हे शोधतो. अगदी जसं की हा व्यवसाय बुडणं हा मला थांबवण्याचा निसर्गाचा संदेश असू शकतो का? कदाचित ही दिशा माझ्यासाठी योग्य नव्हतीच. हे ऐकायला खूप शक्तिशाली वाटतं, वेदना विरुद्ध संदेश. आणि तिसरा बदल जो मला व्यक्तिगतरित्या खूप खोल आणि प्रभावी वाटला, तो म्हणजे स्वतःच्या ओळखीबद्दलचा विचार. हो, तो खूप महत्वाचा आहे. जेव्हा एवढं मोठं नुकसान होतं तेव्हा माणूस आतून पूर्णपणे तुटतो. आपल्याला वाटतं की मी संपलो आहे, मी उद्ध्वस्त झालो आहे. पण योगानंदांचे विचार म्हणतात की मी उद्ध्वस्त झालो आहे याऐवजी माझी नव्याने जडणघडण होत आहे असा विचार करायला हवा. अगदी बरोबर. आय एम बीइंग रिबिल्ट. मला इथे एका घराच्या नूतनीकरणाचं म्हणजेच रिनोव्हेशनचं उदाहरण द्यायला आवडेल. विचार करा, जेव्हा आपल्याला एक नवीन, अधिक सुंदर आणि मजबूत घर बांधायचं असतं तेव्हा जुन्या घराच्या भिंती पाडाव्याच लागतात. जेव्हा ती पाडापाडी सुरू असते तेव्हा आजूबाजूला फक्त धूळ, ढिगारे आणि विनाश दिसतो. ते दृश्य वरवर पाहता अत्यंत भयानक वाटतं. आपल्याला वाटतं की सगळं घर उद्ध्वस्त झालं. हो ना. त्याशिवाय नवीन मजबूत इमारत उभी राहूच शकत नाही. नक्कीच नाही. तसंच माणसाचंही आहे बघा. जुने विचार, जुना अहंकार आणि चुकीच्या सवयी मोडून काढल्याशिवाय नवीन, प्रगल्भ व्यक्तिमत्व आकाराला येऊच शकत नाही. खूपच समर्पक उदाहरण आहे हे. जेव्हा जुन्या घराच्या भिंती पडतात, तो शेवट नसतो. ती नव्या मजबूत घराची पायाभरणी असते. बरोबर. आणि म्हणूनच तो विनाशही आवश्यक असतो. याच उदाहरणाला अनुसरून चौथा आणि शेवटचा बदल येतो. तो म्हणजे हा शेवट आहे या विचाराकडून ही एक नवीन सुरुवात आहे या विचाराकडे वळणे. व्यवसाय बुडणे हा एका प्रवासाचा शेवट असू शकतो, पण तो आयुष्याचा शेवट नसतो. ती एक पाटी कोरी करून नवीन धडा गिरवण्याची संधी असते. या चारी बदलांचा उद्देश एकच आहे की परिस्थितीचं ओझं न बाळगता त्यातून ऊर्जा कशी मिळवायची हे शिकणे. आणि या सगळ्या प्रक्रियेत या विचारांच्या बदलामध्ये एक अत्यंत सोपी पण प्रभावी सवय सांगितली आहे जी मला खूप महत्वाची वाटते. कोणती सवय? जेव्हा पुढच्या वेळी आयुष्यात दुःख येईल, काहीतरी मनासारखं घडणार नाही, मग ते ट्रॅफिकमध्ये अडकण्यासारखं छोटं असो किंवा नोकरी जाण्यासारखं मोठं संकट असो, तेव्हा कोणतीही तत्काळ प्रतिक्रिया देण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे शांत थांबा आणि स्वतःला विचारा, ईश्वर किंवा निसर्ग मला यातून काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? हे खूपच प्रभावी आहे. ही 2 मिनिटांची शांतता रिॲक्शन आणि रिफ्लेक्शनमधला सर्वात मोठा दुवा ठरू शकते. ती 2 मिनिटं आपल्याला तक्रार करण्याच्या चक्रातून बाहेर काढून शिकण्याच्या प्रक्रियेत आणतात. अगदी बरोबर. आणि ही 2 मिनिटांची सवय लावणं हीच खरी साधना आहे. नक्कीच. कारण दुःखाचे ओझे वाहून नेण्यापेक्षा दुःखाला एक शिडी बनून वर चढणे हा या संपूर्ण तत्वज्ञानाचा गाभा आहे. आपण वेदनेला टाळू शकत नाही, ती आपल्या हातात नाहीये. हो, ती आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये. पण वेदनेतून मिळणाऱ्या शिकवणीचा स्वीकार कसा करायचा हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आज या संपूर्ण चर्चेचा विचार केला तर हे खरंच खूप डोळे उघडणारं आहे. ज्या गोष्टीने आपल्याला आतून तोडलं आहे तीच गोष्ट आपल्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाकडे घेऊन जाऊ शकते. अगदी बरोबर. दुःख म्हणजे आयुष्यातील अंधार नाही, तर तो प्रकाशाकडे जाण्याचा एक अत्यंत महत्वाचा दरवाजा आहे.
जेव्हा आयुष्य आपल्याला खाली खेचतं तेव्हा तो एक इशारा असतो की आपला मूळ रस्ता चुकला आहे आणि आपल्याला पुन्हा योग्य मार्गावर यायचंय. या विचारामुळे आपण आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखाला आपल्या सर्वात मोठ्या ताकदीत रूपांतरित करू शकतो. पण काय? या सगळ्या चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक अत्यंत अस्वस्थ करणारा विचार आलाय जो मला इथे मांडायचा आहे. सांगा ना. आपण आज चर्चा केली की दुःख आणि वेदना हीच आपल्याला अंतर्मुख करणारी आणि मी कोण आहे असा प्रश्न विचारायला लावणारी मुख्य यंत्रणा आहे. तो निसर्गाचा अलार्म क्लॉक आहे. बरोबर. पण आजच्या या आधुनिक जगात आपण सगळे मिळून नेमकं काय करत आहोत? आज आपण तंत्रज्ञान, प्रगत वैद्यकीय शास्त्र आणि सोशल मीडियाच्या सहाय्याने प्रत्येक प्रकारची शारीरिक आणि मानसिक वेदना किंवा अस्वस्थता कायमची नष्ट करण्याचा किंवा दाबून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. अरे बापरे, हा दृष्टिकोन तर खूपच वेगळा आहे. हो ना. आपल्याला जरासं वाईट वाटलं की आपण लगेच फोन हातात घेऊन सोशल व्हिडिओवर स्वतःला गुंतवून घेतो. जरासं डोकं दुखलं किंवा अस्वस्थ वाटलं की आपण लगेच गोळ्या घेतो. आपण स्वतःला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. हे अगदी खरं आहे. आपण वेदनेपासून सतत पळ काढत असतो. सुरुवातीला आपण गाडीच्या इंजिनबद्दल बोललो होतो. आता विचार करा, जर आपण गाडीच्या इंजिनमधून येणारा तो बिघाडाचा आवाज ऐकूच नये म्हणून गाडीला आतून पूर्णपणे साऊंडप्रूफ करून टाकले तर काय होईल? मग तर आपण इंजिनमधला बिघाड कधीच दुरुस्त करू शकणार नाही. आणि एक दिवस ती गाडी कायमची बंद पडेल. त्याचप्रमाणे वेदना नसलेले, पूर्णपणे सुन्न केलेले हे आजचे आधुनिक जग हे नकळतपणे आपल्या आध्यात्मिक जागृतीचा एकमेव मार्ग तर कायमचा बंद करत नाहीये ना? हा खूपच गंभीर विचार आहे. जर आपण हा दुःखाचा अलार्म वाजण्याआधीच तो कायमचा बंद करून टाकला तर आपण खऱ्या अर्थाने कधी जागे होऊ शकू का? वेदना नसलेले जग हे कदाचित कायमचे झोपलेले जग असू शकते का? यावर नक्की विचार करा.